वर्धा जिल्ह्याच्या सेलू शहरातील बसस्थानकाच्या छताचं गळती लागली होती आणि त्या छताचं बांधकाम करण्यासाठी पुन्हा ते छत पाडण्यात आलेलं आहे। त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे। मात्र आपल्या सोबत याच विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राणा रन्नवरे आपल्या सोबत आहे। काय सांगाल, सेलू शहरामध्ये 2 कोटी रुपयाच्या वर छत बांधण्यात आलं होतं आणि पाडलं। गेल्या वर्षभरापूर्वी सेलू तालुक्यामध्ये, सेलू शहरामध्ये तालुक्याचं 2 कोटी रुपयाच्या वर खर्च करून बसस्थानक बांधण्यात आलेलं होतं। बसस्थानकाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं। आता नुकताच झालेल्या पावसाळ्यामध्ये छताला गळती लागलेली होती। लोकांचं लक्ष त्या गळतीकडे गेलं। अनेक लोकांनी त्या बसस्थानकाच्या गळतीचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि या गळतीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला लागले। त्याच्यामुळे कुठेतरी या वर्धा विधानसभेचे आमदार पंकज भोयर आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि प्रशासन यांच्या लक्षात आलं की येत्या वर्षभरापूर्वी बांधलेलं 2 कोटी रुपयाच्या वर खर्च केलेलं बसस्थानक अगदी वर्षभरामध्ये गळायला लागलं, पडायला लागलं। त्याच्यामुळे प्रशासनाला आदेश देऊन सदर बसस्थानक तात्काळ तोडफोड करायला लावलं आणि सदर बसस्थानकाची तोडफोड करण्यात आलेली आहे। कुठेतरी शासन आणि प्रशासन या दोघांची बदनामी थांबवण्यासाठी हे बसस्थानक गळत असताना हे तोडण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या आदेशानं झालेलं आहे। तुम्हाला काय वाटते, या ठिकाणी 1.5 वर्षापूर्वी जे उद्घाटन झालं त्याच्यामध्ये फोटो सेशन आणि ऍक्शन झालं आणि त्यानंतर पुन्हा रिपेअरिंगचं काम नाही, अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय, मी पण अनेक दिवसापासून राजकारणामध्ये आहो, परंतु प्रामुख्याने वर्धा विधानसभेमध्ये प्रशासनाची कमिशनखोरीची टक्केवारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की ठेकेदारला मिळालेलं म्हणजे कंत्राट ते किती कोटीचं आहे, प्रशासनाला किती पैसे द्यायचे, शासनाला किती पैसे द्यायचे आणि काम किती रुपयाचं करायचं। त्याच्यामुळं वर्धा विधानसभेमध्ये होणारी सर्व कामं अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहे। त्या ठेकेदाराला कंत्राट देत असताना त्या कंत्राटाच्या पोटी इतकं मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन आणि घुसखोरी होत आहे। त्याच्यामुळे कंत्राटदार देखील कामं पूर्ण करत नाहीये। शासन आणि प्रशासन आपलं टक्केवारी आणि कमिशन घेऊन मस्त आहे। त्याच्यामुळं या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक मोठ्या विकास कामाचा बट्ट्याबोळ झालेला आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, तिकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, राज्यातल्या 6 विभागाचे 6 खात्याचे राज्यमंत्री आहे। असं असताना राज्याची जबाबदारी घेत असताना पहिले तर भोयर महाराजांनी आपल्या विधानसभेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। खऱ्या अर्थानं आमदारांचं या विधानसभेकडे लक्ष नाहीये। त्याच्यामुळे प्रशासन देखील मस्त आपलं चाललेलं आहे। पण पालकमंत्री असताना आपल्या विभागामध्ये जर इतक्या निकृष्ट दर्जाची बांधकामं आणि हे होत असेल आणि यात बांधकामापोटी जनतेवर भूदंड बसत असेल तर खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि आपण स्वतः या वर्धा विधानसभेचा आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। नक्कीच, एकंदरीत जर बघितलं तर हे अशा पद्धतीची निकृष्ट दर्जाची कामं या वर्धा विधानसभेत होत आहे आणि त्यामुळं आपण नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता प्रदेश सरचिटणीस राणा रन्नवरे यांनी केलेली आहे। मिलिंद अंडे, झी 24 तास, वर्धा।